प्रसन्न वाटत होतं. बघा ना, स्वामी महाराजांचे आपण फक्त श्री स्वामी समर्थ एवढा मंत्र जरी म्हटला तरी खूप बळ येतं. कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे असा भास आपल्याला होतो आणि तो भास नसून ते सत्य आहे. कारण ब्रह्मांडाचे नायक हे आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत असतात. फक्त मनात भाव असायला हवा. स्वामींना छान सुंदर असे वस्त्र घालून घेतले आणि संपूर्ण देवपूजा करून घेतली. बघा, करता करविता महाराज आहेत. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आता बघा ना, स्वामी महाराज माझ्याकडून गोपद्म व्रत देखील करून घेत आहेत. सोबतच हळदी कुंकू स्वास्तिक व्रत देखील करून घेत आहेत. हे व्रत कसं करायचं, कधी करायचं, तर याची माहिती तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा. मी संपूर्ण